आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. असे इम्पॉर्टंट फोन आहे तो माझा, प्लीज. देवांश, तुमचे इम्पॉर्टंट कॉल्स होत राहतील, पण आता मी समोर बसले ना तुमच्या, तुम्ही माझ्याशी बोला ना. मला तुमचा वेळ हवाय. मी थोड्या वेळानंतर जाईन, मग तुमचे इम्पॉर्टंट कॉल्स, इम्पॉर्टंट मीटिंग सगळं करा. फाईन फाईन, पण फोन तर द्या. एका अटीवर देईन. ओके, फाईन फाईन. मी समोर असेपर्यंत तुम्ही कुठलाही कॉल रिसीव्ह करायचा नाही. ओके ओके, डन. नो फोन. या. आता फक्त माझ्याशी बोलायचा. अकरा वाजलेत आता. अजून कसे नाही आले सर? फोनही उचलत नाहीयेत. त्यांना कुठलं महत्वाचं काम तर नसेल ना आलं? नाही, तसं असेल तर त्यांनी मला आधीच कळवलं असतं. मी तरी अशी किती वेळ थांबणार आहे इथे? अजून मला वरुणच्या कॉलेजला जायचंय, आणि मी जर तिथे वेळेत नाही ना पोचले तर प्रॉब्लेम होईल. थँक यू. अंजली, आईस्क्रीम मेल्ट झालं तुझं ऑलरेडी. संपवते आधी. या. काय झालं? असं का हसता तुम्ही? काय झालं? ओके वेल. प्लीज तो कॅमेरा बाजूला घ्या. फनी दिसताय ते. मी जरा वॉच करून आलेच. सई तिथे माझी वाट बघत उभ्या असतील, आणि मी इथे रेस्टॉरंट मध्ये बसलोय. अंजलीला सांगितलं तर ती मला जाऊ देईल असं अजिबात वाटत नाहीये मला. एकतर मी स्वतःहून सईंना भेटायला बोलवलंय, आणि आता त्यांना असं ताटकळत उभं ठेवतोय. काय करू मी? सर फोन पण उचलत नाहीये. अजून किती वाट बघू यांची? आणि मी आता नाही थांबू शकत. अजून वरुणच्या कॉलेजची फी भरायची आहे मला. खूप उशीर होतोय, मला निघावं लागेल आता. आय एम सो सॉरी. आय नो मला यायला खूप उशीर झालाय. आय एम सो सॉरी. इट्स ओके. मला माहिती आहे तुमचा काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल म्हणून तुम्हाला यायला उशीर झाला. पण सर, तुम्ही ज्या गोष्टीसाठी मला इथे बोलवलं होतं ते प्लीज बोलाल का? नाही,
मला एका ठिकाणी जायचं आणि तिथे उशीर करून नाही चालणार आहे. प्लीज बोला ना सर. का बोलवलत मला? सांगतो. ती मला सांगायचं पण कसं सांगू कळत नाहीये. काही प्रॉब्लेम झालाय का सर? प्लीज हे बघा, तुम्ही असे शांत राहू नका, नाहीतर मलाच आता टेन्शन यायला लागलंय. मला टेन्शन आलंय ऑलरेडी, पण मला जे काही सांगायचंय ना ते इतकं सोपं नाहीये. म्हणजे असं काय सांगणार आहे तुम्ही? देवा, सर सांगू शकत नाहीयेत, पण सरांचा चेहरा सांगतोय काहीतरी मोठा प्रॉब्लेम आहे. देवा प्लीज, आता कुठलाही विघ्न आणू नकोस. एकामागून एक संकटांची नुसती रांग लागली आहे रे. आता नक्की काय प्रॉब्लेम झाला असेल? सर सांगताय ना? सांगतो. किती त्रास झाला तरी तरी मला तुम्हाला हे सांगावंच लागणार आहे. प्लीज तुम्ही अजिबात वाईट वाटून घेऊ नका. हे सगळं करताना मला सुद्धा अजिबात आनंद होत नाहीये, अजिबात. एकच मिनिट. आय एम सो सॉरी. प्लीज एकच मिनिट. हा अंजली. देवांश, देवांश कुठे आहात तुम्ही? मी इथे सगळीकडे शोधलं तुम्हाला, तुम्ही दिसतच नाही आहात. मी हँडवॉश करायला गेले होते फक्त. आय एम सो सॉरी, बट डोंट वरी, मी पेमेंट करून आलोय. मी पेमेंटसाठी फोन केला असं वाटतंय का तुम्हाला? नाही तसं नाही, मी जस्ट असंच सांगितलं. देवांश तुम्ही कुठे आहात? तुम्ही मला सांगून तरी जायचं ना. आय नो, ऍक्च्युली मला कंटिन्युअसली कॉल येत होते. आय एम सो सॉरी. आपण अचानक भेटलो ना आज. माझ्या ऑलरेडी काही मीटिंग्स लाईन अप होत्या, सो अर्जंटली मला निघावं लागलं. आय एम सो सॉरी अंजली. बट देवांश, तुम्ही हे सेकंड टाइम करताय आता माझ्यासोबत. लास्ट टाइम पण शॉपिंग करताना तुम्ही मला एकटीला सोडून गेला होता आणि आता इथून गायब झाला. तुम्ही हे असंच वागत राहणार आहात का माझ्याशी? अजिबात नाही, अजिबात नाही. आय एम सो सॉरी. आपण नेक्स्ट टाइम नीट प्लॅन करून भेटूयात, सो दॅट मला असं कुठे निघून जाता येणार नाही. आय एम सो सॉरी. ऑल्सो मी आता जास्त वेळ बोलू नाही शकणार, मी नंतर फोन करतो. ओके अंजली, बाय. आय एम सो सॉरी. हा बाय. देवांश ऐक, कट केला. इतकी कसली घाई आहे याला? इतकं कुठलंच असं अर्जंट काम होतं ज्यासाठी याला जायला लागलं? I'm sorry. I'm really very sorry. So yeah, ते सर ऐका ना, हे बघा आपण आता अवांतर नको बोलायला. मला खरंच वेळ नाहीये आणि मला जायचं पण आहे. तुम्ही जे काही असेल ते पटकन बोला आणि मुद्द्याचं बोला प्लीज. ऍक्च्युली असं झालंय की म्हणजे माझ्या आईचं असं म्हणणं आहे की त्यांचं काय आता? त्यांची माफी मागितली ना मी. विषय संपलाय सर. आई करते इतक्या लवकर कुठलाच विषय संपत नसतो सई. आता काय अपेक्षा आहे त्यांची की मी पुन्हा एकदा त्यांची माफी मागू का? हे बघा, तुम्हाला जर त्याच विषयावर बोलायचं असेल ना तर आपण फोनवर बोलूयात ना. माझ्याकडे खरंच वेळ नाहीये, मी निघते आता. बाय. सई, आईच्या काय एक्सपेक्टेशन्स आहे हे तुम्हाला ऐकावंच लागणार आहे. यार, हा कंपनीचा ओनर आहे की नोकर आहे हेच कळत नाही. ओनर लोकांना कामं सांगतो, त्यांच्याकडून कामं करून घेतो आणि ते सगळी कामं हात करतोय. एक कॉल आला की गेले आपले सर लगेच निघून. चिडचिड होते ना. असं वाटतं सगळी कामं स्वतःच करायचे तर मग कशाला द्यायचं ना आपण लोकांना पगार? मला दे त्यापेक्षा, मी खुश राहीन त्यात. जर टोनी वागला असता ना कधी,
जीवच घेतला असता मी त्याचा. असं काय मांजरीसारखी वस्कन अंगावर येतेस ग? समोर असतीस तर नखच मारली असतीस मला. जावई बापूंबरोबर एकटीने फिरायला गेलीयस आणि मी मध्ये मध्ये फोन करते म्हणून चिडलीयस ना? हा, जावई बापू ना डोक्यात गेलाय माझ्या मॉम. ये अंजली, अगं ठरलेलं लग्न मोडशील तू. जावई बापू समोरच काय बोलतेस असं? काश काश मला त्यांच्या समोर असं बोलता आलं असतं, पण ते माझ्या समोरच नाहीयेत ना. त्यांना कशात इंटरेस्टच नाहीये मॉम. म्हणजे काय बोलतेस तू? म्हणजे गेला तुझा लाडका जावई मला इथे एकटीला टाकून निघून गेला. एवढंच ना? अगं असेल काही त्यांचं महत्वाचं काम, मग गेले असतील. माझ्यापेक्षा इम्पॉर्टंट काय आहे मॉम त्यांच्यासाठी? अगं असं नाहीये ग बाई. कसं आहे आणि कसं नाहीये मला ना अजिबात ऐकण्यात इंटरेस्ट नाही. माझं आधीच डोकं खूप फिरलंय. तू अजून फिरवू नको यार. तू फोन ठेव. तुम्ही किती प्लॅनिंग करून आले होते, किती एक्साइटेड होते मी या डेट साठी. मस्त छान रेडी होऊन आले होते माहितीये. जाऊ दे यार मॉम, तू फोन ठेव यार. बाय. अगं आई, आता तोंडाशी आलेला घास घालवणार ही पोरी. आता आणखी काय अपेक्षा आहेत त्यांच्या माझ्याकडून? माझ्या आईला तुम्ही आवडत नाही सई. मग यात नवीन काय सांगितलं तुम्ही? आणि हे सगळं मला माहिती आहे. हे बघा, त्यांची माझ्याकडून काय अपेक्षा आहे ना हे मला माहित नाहीये, पण त्यांना मी आवडायला हवी अशी माझी अजिबात अपेक्षा नाहीये. आणि तुम्हाला एवढंच सांगायचं होतं का? नाही, एवढंच नाहीये. मग आणखी काय? सई, आईने अशी अट घातली की तुम्ही माझ्या आणि अंजलीच्या लग्नात आलेला आईला चालणार नाहीये. काय अशी अट घातली आहे तिने की जर तुम्ही आमच्या लग्नात आला तर ती नाही येणार म्हणून. त्यांनी सांगितलं आणि तुम्हाला पटलं? अजिबात नाही, अजिबात पटलं नाहीये. इनफॅक्ट मी तिला खूप समजवायचा प्रयत्न सुद्धा केला, पण ती ऐकूनच घेत नाहीये माझं. मी सी ट्राय टू अंडरस्टँड सी, माझ्याकडे दुसरं कुठलंच ऑप्शन नव्हतं म्हणून मी हे सगळं करतोय. तिने मला आजच्या आज तुम्हाला हा निरोप सांगायला सांगितलंय आणि हे सगळं करताना मला पण खूप त्रास होतोय. तुम्ही प्लीज तुमच्या मित्राला समजून घ्याल ना. जगातला पहिला असा मित्र बघितलाय जो आपल्या मैत्रिणीला म्हणतो की माझ्या लग्नाला येऊ नका म्हणून. ठीक आहे, नाही येणार मी तुमच्या लग्नाला. खरं तर तुम्ही आता हे जे काही करताय ना ते अगदी योग्य आहे. मागे तुम्ही बोलला होतात ना माझ्या लग्नाला या म्हणून, ते चुकीचं होतं. असं का बोलताय तुम्ही? बरोबरच बोलते मी. श्रीमंत माणसांच्या लग्नाला गरीब माणसं कशाला येतील ना? तुम्ही तुमच्या लेवलच्या लोकांना बोलवा लग्नाला. तुमची आणि माझी बरोबरी होऊच शकत नाही ना सर. तुमचं स्टेटस कुठे, मी कुठे, कसं येणार ना मी लग्नाला? बरोबर आहे. प्लीज काही बोलू नका प्लीज प्लीज. मला खूप चांगल्याने माहिती आहे माझ्या मनात असले सगळे विचार कधी शक्यच नाहीये, इम्पॉसिबल आहे ते. तुम्ही प्लीज माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका. मी हे सगळं करतोय बिकॉज माझ्यावर काहीतरी प्रेशर आहे. यू नो व्हॉट, तुम्ही माझ्या एकमेव मैत्रीण आहात जिला मी माझ्या लग्नात बोलवलं होतं. मी तुमच्याबरोबर आतापर्यंत सगळं शेअर केलंय, पण तरी सुद्धा मी माझ्या आईच्या मनाविरुद्ध नाही जाऊ शकत.
आणि तिने मला क्लिअरली सांगितलंय की सई जर आमच्या लग्नात आली तर ती आमच्या लग्नात पाय सुद्धा ठेवणार नाही. मला नाही माहिती तुम्ही तिला कधी कसं बघितलंय, आय डोंट नो, पण मी तिला आई म्हणतो. त्यामुळे माझ्या मनात तिचं काय स्थान आहे हे तुम्हाला कळलंच असेल. आणि मी फक्त बोलायचंय म्हणून आई नाही बोलत तिला. तिला मनापासून आई मानतो. तिने आमच्या फॅमिलीसाठी खूप सॅक्रिफायसेस केले आहेत. आम्ही गमावलेला आमचा मान सन्मान सगळं मिळवून दिले तिने आम्हाला. मला लहानाचं मोठं केलंय, माझ्यावर मुलासारखं प्रेम केलंय. त्यामुळे माझ्या आईशिवाय माझं लग्न होणं इम्पॉसिबल आहे सई. आणि मला माहितीये की या सगळ्यात तुमची काहीच चूक नाही, पण प्रॉब्लेम असा आहे ना की मी माझ्या आईचं मन मोडू शकत नाही. आणि यू नो व्हॉट, तिने आजपर्यंत माझ्याकडे कधीच काहीच मागितलं नाही आणि आज अचानक ही गोष्ट मागितली. तुम्हीच सांगा मी काय करायला हवं होतं. मला प्लीज चुकीचं समजू नका प्लीज. मला जे काही समजायला हवं ते समजलंय सर. तुम्ही चिडलात का माझ्यावर? आपल्या माणसांवर चिडतात लोक. तुम्ही माझे कोणी लागतच नाही तर मी का चिडू तुमच्यावर? ज्याचं लग्न असतं ना तो घराघरांमध्ये जाऊन निमंत्रण देतो, पण तुम्ही तर आता मला सरळ तोंडावर म्हणालात ना की माझ्या लग्नाला येऊ नको म्हणून. आता आपला काय संबंध राहिला? प्लीज असं नका बोलू. नाही सर, तुम्हाला जे सांगायचंय ते तुम्ही सांगितलं ना. आता तुम्ही म्हणाल ना तसंच मी करेन. नाही येणार तुमच्या लग्नाला. सई प्लीज थांबा. परक्या माणसांसोबत नाही बोलत मी. सई प्लीज थांबा ना. प्लीज माझा ऐका, थांबा, मला 2 मिनिटं बोलू द्या. सई हो, मी रिक्वेस्ट करतोय तुम्हाला, प्लीज हो सई, प्लीज प्लीज थांबा. सई प्लीज. सई सी, आय एम सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. मला माहिती आहे मी तुम्हाला खूप हर्ट केलंय, पण प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. मी तुम्हाला हर्ट करायच्या इंटेन्शन हे सगळं करत नाहीये. आणि आपण आता हे लवकरात लवकर सॉल्व्ह नाही केलं ना तर आपल्यामधली मिसअंडरस्टँडिंग वाढतच जाईल. मी हे सगळं फक्त माझ्या आईच्या रिक्वेस्ट करतोय, दॅट्स इट. सर, तुम्ही आता जे काही केलं ना त्याला रिक्वेस्ट नाही म्हणत. तुम्ही अट घातली आहे माझ्यावर आणि हे तुम्हालाही माहिती. आणि तुमच्या आईची जर हीच इच्छा असेल किंवा तर त्यांचा डिसिजन असेल तर मी नाही येणार लग्नात. आणि सर, तुमचं जे काही म्हणणं आहे ते मी मान्य सुद्धा केलंय ना, मग तरी का त्रास देताय? त्रास देत नाहीये मी तुम्हाला सई. तुम्ही मला समजून घ्या ना. मी दोघांमध्ये अडकलोय हो.
एक्झॅक्टली, म्हणून तर सांगते ना, तुम्ही जे काही सांगाल ते मी करायला तयार झाली आहे ना. मग आता प्रॉब्लेम कुठे आहे? प्रॉब्लेम हाच आहे की तुम्ही माझ्या बोलण्याने हर्ट झाला आहात. मग तुमची काय इच्छा आहे? तुम्ही हे सगळं सांगितल्यावर मी खुश व्हायला हवं होतं का? ऑब्व्हियसली नाही, तसं नाही, पण सर प्लीज माझी वाट सोडा, जाऊ द्या मला. सई प्लीज प्लीज ऐका माझं. सर तुम्ही माझं म्हणणं ऐका. मी सगळं तुमचं ऐकलंय ना, मग आता माझं ऐका. मला नाही बोलायचंय तुमच्याशी. प्लीज जाऊ द्या मला. सई सर, मी हात जोडू का तुमच्या पुढे? प्लीज. हे बघा, माझ्यामुळे तुमच्या फॅमिलीला इथून पुढे कोणताच त्रास होणार नाहीये आणि याची काळजी मी घेईन. हा, प्लीज जाऊ द्या मला.